जय जवान जय किसान मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी खास मोठी अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो। मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीतून लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज। डिसेंबरच्या हप्त्यात मोठी अपडेट येणार। काल महायुती सरकारचा शपथविधी झाला। शपथविधीनंतर मित्रमंडळाची पहिली बैठक पार पडली। या बैठकीनंतर लाडक्या बहिणींना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे। काल महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का याकडे राज्याचे लक्ष लागलं होतं। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। जरी आमची बंद बदललेली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं। दरम्यान फडणवीस यांच्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात। जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे। आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। दरम्यान डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता। या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं की आजच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत। तातडीनं डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे, अशा सूचना आम्ही केल्या आहेत। आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच राहिले नाहीत तर त्याची अंमलबजावणी देखील लगेचच केली। त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। मी पूर्वी जेव्हा CM होतो तेव्हा मी स्वतःला मुख्यमंत्री नाही तर CM म्हणजे कॉमन मॅन समजायचो। आता उपमुख्यमंत्री आहे तर मी आता स्वतः DCM अर्थात डेडिकेटेड कॉमन मॅन समजतो, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी ते लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरकार स्थापन होताच अंमलबजावणीचे संकेत। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आहे, पण यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे। तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यपदाची शपथ घेतली आहे। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला। त्यावर त्यांनी दिलेले सर्व आश्वासन पूर्ण केले जातील अशी प्रतिक्रिया केली। महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना झाली आहे। त्यामुळे महायुतीला आता सर्वसामान्य जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता करावी लागणार आहे। महायुतीने निवडणुकीपूर्वी अनेक घोषणा केल्या होत्या। त्यापैकी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयाच्याऐवजी 2100 रुपये देण्याचं प्रमुख आश्वासन दिलं होतं। हे आश्वासन आता या नव्या सरकारला पूर्ण करावं लागणार आहे। विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी नवं सरकार 25,000 महिलांना पोलीस दलात समाविष्ट करणार असल्याचं देखील आश्वासन देण्यात आलं होतं। महायुतीचं सरकार राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 12,000 रुपये वर्षभरात देत आहे, पण हीच रक्कम 15,000 करणार असल्याची घोषणा महायुतीकडून निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती। निवडणुकीपूर्वी महायुतीने काय काय आश्वासने दिली होती
याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुतीकडून देण्यात आलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता केली जाईल असं आश्वासन केलं आहे. महायुतीने केलेल्या आश्वासने अशा होत्या की लाडकी बहीण योजनेतील महिलांना 1500 रुपयावरून 2100 रुपये दिले जाणार. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण. महिलांच्या सुरक्षेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 वरून 15,000 करणार. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार. वृद्ध पेन्शनधारकांना 1500 रुपयेवरून 2100 रुपये दिले जाणार. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार. 25 लाख रोजगार निर्मिती करणार. महिलांना 10 लाख, विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देणार. ग्रामीण भागात 45,000 गावात बांधण रस्ते बांधणार. अंगणवाडी आणि आशा सेवकांचे मानधन वाढ करून त्यांना दर महिना 15,000 वेतन आणि विमा संरक्षण देणार. वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार. सरकार स्थापनेनंतर 100 दिवसाच्या आत व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर केले जाणार. 2028पर्यंत महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य करणार. मेक इन महाराष्ट्र धोरण राबवणार. महाराष्ट्राला जागतिक फिनटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI राजधानी बनवणार. पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करणार. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवणार. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील GST अनुदानाच्या रूपात परत करणार. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 600 भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापना करणार. 2027पर्यंत महाराष्ट्रात 50 लाख लखपती दीदी तयार करणार. प्रत्येकी 500 स्वयंसहायता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि 1,000 कोटीचा प्रारंभिक फिरत्या निधी उपलब्ध करून देणार. अक्षय अन्न योजनेअंतर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिक्षा देण्यात येणार. यात तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असणार. महारथी अटल टिंकरिंग ब्रँच योजना सुरू करणार. महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात येणार. छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार. यात कोवर्किंग स्पेस, इन्क्युबेशन सुविधा असतील. यातील 10 लाख नवीन उद्योजक तयार केले जाणार. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी 15 लाखापर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येणार. OBC, SEBC, EWS, NT, VJTMधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार. 18 ते 35 वयोगटातील आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद आरोग्य कार्ड सुरू करण्यात येणार. नशामुक्त व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरूपी योजना लागू करण्यात येणार. गड किल्ले विकास प्राधिकरण स्थापन करणार. ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य धोरण स्वीकारणार. आधार सक्षम सेवा वितरण लागू करणे. आरोग्य नोंदी, ओळखपत्रे आणि पेन्शन संबंधित कागदपत्रे थेट घरी पोहोचण्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र OPD करणार. बळजबरी आणि फसवून केलेल्या धर्मांतराविरोधात कठोर कायदा करणार. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी AI तंत्रज्ञान, ड्रोन आणि रेडिओ कॉलर तंत्रज्ञानाचा वापर करणार. हे सर्व आश्वासने आम्ही येत्या 5 वर्षात पूर्ण करणार असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय हिंद.